काऊ काऊ आपण राजला एक फोन करून विचारूया का तब्येत कशी आहे? फोन करायला हरकत नाही ग, पण आता जेवणाची वेळ झाली आहे ना, जेवण झाल्यावर करूया. त्यांच्याकडे पण जेवण सुरू असतील. हो चालेल, तू स्वयंपाक कर, जेवूया, मग कॉल करूया. तोपर्यंत मी 1-2 माझे फोन संपवून घेते. चालेल? ठीक आहे. अगं काऊ, अगं एवढं कणिक कशाला घेतलंस? आपल्याला तिघांना लागेल ना. काऊ आपण दोघीच जेवणार आहोत. सॉरी, सवयीने झालं. काय? त्या शूटरला तुम्ही बोलवलं होतं? म्हणजे हा हा सगळा तुमचा प्लॅन होता? जरा हळू बोल ना, हळू बोल. भिंतीला सुद्धा कान असतात. हो, म्हणजे त्या रत्नमालाला कायमचा संपवण्याचा प्लॅन होता तुमचा? मग जरा बरा माणूस निवडता नाही का आला? म्हणजे जरा नीट काम करेल असा माणूस शोधायचा ना. काय तुम्ही पण मला शिकवा आता तू. हं? हो, त्याचीच गरज आहे आता. हो, काय घोळ घालून ठेवलाय कळतंय का तुम्हाला? आता तो माणूस सापडला तर आपण गोत्यात नाही का येणार? आधीच तो प्लॅन फ्लॉप झालाय तुमचा. काय तर म्हणे राजवर्धन लिव्ह इन मध्ये राहतोय ही बातमी जगासमोर आणायची आणि त्याला बदनाम करायचं. सगळा घोळ घालून ठेवलाय तुम्ही. नाही नाही, फक्त आणि फक्त घोळ घालता तुम्ही. काय गोळ झालाय? काही झालेलं नाही. वाह, गिरे तो भी टांग ऊपर. आणि म्हणे मी हुशार. हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? तो राजवर्धन घराच्या बाहेर होता ना, तेच बरं होतं. तुमच्या या बकवास प्लॅन मुळे तो घरी परत आलाय आता. आणि आता बहुतेक कायमचा. आता नाही जात तो. बघा तुम्ही आता, बघा मायलेकांचं प्रेम कसं असं उतू जाईल ते. आणि मग आपण काय करायचं? तो माणूस सापडला तर डायरेक्ट जेलमध्ये जाऊ. कठीण होऊन बसलंय सगळं. अहो तुमच्या एका ह्या फसव्या चालीमुळे ना अशी 10 पावलं मागे आलोय आपण. नुसत्या बाता करता तुम्ही. मी याव करीन, मी त्याव करीन, मी असं करीन, मी तसं करीन. घडत काही नाही. आणि घडलं ना तर सगळं उलटच होऊन बसलंय. कन्फर्म आहे आता पुढचं सगळं आयुष्य ना मला लपत छपत राहायचंय त्या रत्नमाला समोर. हे बाई, शांत राहा ना जरा, शांत राहा. ना आपली पचर 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 पचर. गप्पा बस. माझा कुठलाच प्लॅन फ्लॉप होत नाही, कळलं ना? या सगळ्याला ती कावेरी जबाबदार आहे. तिने जर त्याला पाहिलं नसतं ना, तर मी ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत पार पडलं असतं. कावेरी ना सतत आपल्या आडवी येते. मला वाटतं राजवर्धन आणि रत्नमालाच्या आधी ना या कावेरीचा काटा काढायला पाहिजे. आणि तिचा काटा काढणं माझ्यासाठी काही अवघड नाहीये. फक्त एक प्रयत्न आणि ही कावेरी काळाच्या पडद्याआड काढली जाईल कायमची.